नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, या इंडी आघाडीतील काही घटक दल, मग त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा असेल, आम आदमी पार्टी असेल किंवा NCP, राष्ट्रवादी शिल्लक गट, TMC, अन्य घटक दल आणि त्यांच्या नेत्यांना वारंवार ईडीच्या नोटिसा, ईडीचे समन्स, त्यात आता जे काही 2-4 दिवसापूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सेनेची जमीन त्यांनी खरेदी केली, त्याची विक्री केली, त्यातून त्यांचा जो काही भ्रष्टाचार उघडकीस आला. अर्थात मिलिटरीची जमीन घेणं अतिशय हा गंभीर गुन्हा आहे. त्याची फोर्ज नावाने खरेदी केली आणि खोटे कागदपत्र तयार केले. त्यातून त्यांनी फार मोठा देशाचं नुकसान केलं किंवा अतिशय निंदनीय कृत्य. आणि याच्यासाठी त्यांना, ते स्वतः आदिवासी आहेत आणि आदिवासी असल्याचा फायदा ते उचलत होते. आता या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी शेवटी तुम्ही भ्रष्टाचार केलाय, तुमच्यावर आरोप आहे आणि ईडीकडं अतिशय ठोस असे पुरावे आहेत. तुम्हाला एक नाही तर 10 समन्स येऊन सुद्धा तुम्ही ईडीच्या कुठल्याही चौकशीला सामोरं जात नाही. तुम्ही ईडीने काढलेल्या नोटिसाच कशा चुकीच्या आहे हे तुम्ही फक्त पब्लिकमध्ये येऊन सांगतात. आता ईडी, CBI, कोर्ट या संविधानिक संस्था आहे, ह्या स्वायत्त संस्था आहे. त्यांना या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. जर आपल्याला जर असं वाटत असेल की आपण कुठला भ्रष्टाचार केला नाही तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. ईडीच्या विरोधात सुद्धा आपण न्यायालयात जाऊ शकतो. हा सगळा अधिकार आपल्याला असताना हेमंत सोरेन बाकी टाळाटाळ करत होते. शेवटी तर ते अक्षरशः 40-50 तास राज्यातून गायब राहिले आणि आपले फोन बंद, सगळे त्यांचं कम्युनिकेशन बंद. शेवटी ज्या दिवशी त्यांना रात्री अटक झाली त्या दिवशी ते सकाळीच उपस्थित झाले होते. मग ईडीने त्यांची चौकशी त्यांच्या घरीच केली आणि रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्यांना अटक झाली. त्यांनी राजीनामा दिला. दुसरा मुख्यमंत्र्यांची 2 दिवसांनी शपथ पण झाली, चंपई सोरेन म्हणून. हा सगळा प्रकार आपण बघितला. त्यांना आता ईडीच्या कोठडीत पाठवले. पुढे जो काही तपास होईल तो होईल. या 2 गोष्टी महत्त्वाच्या त्यामध्ये की ज्या प्रकारे हेमंत सोरेन अनेक प्रकारचे समन्स येऊन सुद्धा टाळाटाळ करत होते. त्यांना ही अटक टाळायची होती आणि त्यांना पण माहिती की आपण फार असा गंभीर गुन्हा केलेला आहे, यात आपल्याला अटक होणारच आहे. ते दिल्लीवरून अक्षरशः रांचीपर्यंत गुप्त होऊन पळाले. आणि मग जेव्हा राज्यपाल बाहेर आले आणि राज्यपालांनी जेव्हा माध्यमांमध्ये सांगितलं की आता मुख्यमंत्र्याचा कुठं तपास लागत नाही, त्यांचं कम्युनिकेशन बंद आहे, त्यांनी DGला काही सांगितलं नाही, माझ्याशी काही संवाद केला नाही, तर आता मला याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावा लागेल, केंद्राला मला सांगावं लागेल. आणि केंद्राला जेव्हा सांगावं लागेल असं म्हटल्यावर त्यांना त्यांच्या लक्षात आलं की केंद्राला सांगितल्यावर केंद्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल. मग बाकी हेमंत सोरेन बाकी उंदरासारखे बिळातून बाहेर आले आणि मग त्यांनी
राज्यपाल राजवट किंवा राष्ट्रपती राजवट लागण्यापेक्षा आपण राजीनामा देऊन आपल्याच पक्षाचं सरकार असावं ही गोष्ट मान्य केली. ही गोष्ट झाली हेमंत सोरेनची. त्यावर जे काय व्हायचं ते होईल. आणि त्यांच्याबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पण वारंवार ईडी समन्स देते. प्रत्येक समन्सच्या दिवशी ज्या दिवशी ईडी केजरीवालांना बोलवते त्या दिवशी केजरीवाल स्वतःचा इगो आणि स्वतःची नसलेली अक्कल पाजळतात. आणि ईडीच्याच बाबतीत आमच्या वकिलांनी असं म्हटले की हा समन्स बेकायदेशीर आहे, हा योग्यच नाहीये, हा समन्स देण्याची गरजच नाहीये, हे असंच आहे, ते तसंच आहे. ठोस यांच्याकडं कुठेही काही पुरावा नाही, पण ईडीच्या बाबतीत बोलायचं. आणि मग जर मते असं वाटत असेल की ईडी आपल्याला चुकीच्या पद्धतीने टॅकल करते, यांना पण कोर्ट आहे, यांना पण न्यायालय, पण न्यायालयात बाकी जायचं नाही आणि बाहेर फक्त जनतेमध्ये मतदारांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि केंद्र सरकार कसं माझ्यावर कारवाई करते, मी कसा संत आहे, मी कसा महंत आहे आणि दिल्लीचं कसं नुकसान होईल, या सगळ्या गोष्टी आपण ऐकून झाल्या आहे. आता केजरीवालांचे 2-4 साथीदार अगोदरच जेलमध्ये पडलेले, त्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग हे सुद्धा या दारू घोटाळ्यामध्ये, शराब घोटाळ्यामध्ये सामील आहे. त्यातले अनेक ठेकेदार आणि अनेक दलाल जे मनीष सिसोदिया आणि संजय सिंग आणि केजरीवाल यांचे अतिशय जवळचे विश्वासू लोक सुद्धा 2-4 जण जेलमध्ये आहेत. आता हा जो दारूचा घोटाळा आहे, यामध्ये जे काही यांच्यासाठी कमिशन होतं, ते कमिशन एकाएकी यांनी 5%चं 12.5% करून टाकलं. रिटेलसाठी, घाऊकसाठी या सगळ्या गोष्टी आपण माध्यमांमध्ये बघतोय. आणि मग हे आंदोलनातून निर्माण झालेली पार्टी यांनी प्रत्येक गोष्ट आम्ही जनतेला विचारू, आम्ही जनतेचा कौल घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, आम्ही जनता दरबार भरू, बाकी असा इतका मोठा निर्णय जो यांनी दारू घोटाळ्याच्या बाबतीत घेतला आणि त्याच्यावर जो काही दारूवर टॅक्स लावला तो 5%वरून 12.5% केला. आणि त्यातून जी माया गोळा करायचं काम केलं, जे मोठमोठाले ठेकेदार आहेत, जे दारू माफिया आहेत, यांच्याकडून काही कोट्यावधी रुपयाची माया संजय सिंग, मनीष सिसोदिया यांच्याकडे गोळा झाली. हा सगळा मोठा आपण शराब घोटाळा बघतोय. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांकडून पैसे आले त्या लोकांनी संजय सिंगचं, केजरीवालांचं, मनोज सिसोदियांचं नाव घेतलेले. आता आपण जर असं म्हटलं की केजरीवालांना ईडी त्रास देते, CBI त्रास देते, तर जवळजवळ आता मनोज सिसोदिया 7-8 महिन्यापासून तुरुंगात आहे. संजय सिंग सुद्धा 2-4 महिन्यापासून तुरुंगात आहे. मग न्यायालयाने यांना सोडलं का नाही? न्यायालय यांची जामिनावर सुटका करत का नाही? म्हणजेच याचा अर्थ ईडीने अतिशय ठोस पुरावे यांच्या विरोधात दिलेले, त्यामुळे यांची सुटका होत नाही.
आणि आता केजरीवालांचा नंबर सुद्धा अगदी जवळ आहे, नजीक आहे. केजरीवालांना कालच 5वं नोटीस जाहीर झाले आणि 5वं नोटीस मिळाले, पण केजरीवालांनी ईडीच्याच विरोधात कंप्लेंट केली आणि कसं ईडी आम्हाला त्रास देते, ईडी कसं बदल्याची भावनेने काम करते, केंद्र सरकार किंवा अमित शहा कसं बाकीच्या विरोधी पक्षांना संपवण्यासाठी काम करते. केजरीवालांनी अनेक बहाणे करायचे. केजरीवालांनी ज्या दिवशी ईडीचा समन्स असेल त्या दिवशी गुजरातला जायचं, गोव्याला जायचं, नाही तर मग कुठंतरी विषपण्णा करायला जायचं, नाही तर मग हल्लागुल्ला करायचा आणि फक्त ईडीची अटक टाळायची. आता हे शक्य होणार नाही. कदाचित येत्या 8-10 दिवसात केजरीवालांना अटक होईल आणि केजरीवाल सुद्धा लवकरच जेलमध्ये जातील. ज्या अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून रामलीला मैदानावर यांनी भ्रष्टाचार विरोधी जे काही आंदोलन केले त्यातून ह्या पार्टीचा जन्म झाला. मूळतः अण्णा हजारेंना ही पार्टी पक्ष काढणं मंजूरच नव्हतं, पण यांनी अण्णा हजारेंचा सुद्धा घात केला आणि दिल्लीमध्ये ह्या लोकांनी हे जे काही सुशिक्षित समजतात, स्वतःला शिक्षित समजतात आणि हे देशाचं राजकारण बदलायला आले होते, त्यांनी स्वतःचाच बदल करून घेतला. गाडी घेणार नाही, बंगला घेणार नाही, सिक्युरिटी घेणार नाही, मी हे घेणार नाही, मी ते घेणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त घेऊन मोकळे झाले आणि ज्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं, ज्यांची लिस्ट यांच्याकडे भ्रष्टाचाराची होती, मग काँग्रेसचे अनेक नेते असतील, लालू प्रसाद यादव असतील किंवा शरद पवार असतील, कपिल सिब्बल असतील, यांचे नावं घेऊन जे बॉम्ब मारणारे केजरीवाल आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात. त्यांच्या इंडी आघाडीमध्ये सामील झाले आणि आता यांच्यावर कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा राजकारण फक्त पैसा कमावण्यासाठी करायचे हेच समजून केजरीवाल राजकारणात आलेले आहेत. अण्णा हजारेंची डोळ्यात धूळफेक करून हे मोठे झाले, देशाचे नेते व्हायचे, यांना पंतप्रधान पण व्हायचे, पण देशाची तिजोरी खाली करून लोकांचा टॅक्समधून येणारा पैसा चोरून हे लोक मोठे झालेले आपण बघितले. पण देशाची न्याय व्यवस्था किंवा देशाचे या संस्था आहे या सुद्धा डोळेझाक करत नाही. शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन ज्या पद्धतीने ईडीच्या समन्सची टाळाटाळ करत होते, त्यांना पण मुख्यमंत्री असताना अटक झाली. केजरीवालांना सुद्धा लवकरच अटक होईल आणि केजरीवाल सुद्धा लवकर जेलमध्ये जातील आणि आता केजरीवालांना जेलचं जेवण जेवावं लागेल. आता त्यांना आपल्या शीश महलामध्ये राहून मग मजा हजा करता येणार नाही. केजरीवालांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं देशाच्या तिजोरीची लूट केलेली आहे. स्वतःसाठी अक्षरशः 50 कोटी रुपयाचं बंगला बांधून घेतलेला आहे. त्याला काचा काय, त्याला पडदे काय, या सगळ्या गोष्टी आपण माध्यमातून बघितलेल्या आहे. त्यामुळं राजकारण फक्त पैसा कमवणे इतकाच या लोकांचा धंदा झालेला आहे आणि जनता अगदी व्यवस्थितपणे पाहत असते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.